जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 सर्वांनी पाठीमागं म्हणा राम कृष्ण हरे जय 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 राम राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे टाळी 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 जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। रामकृष्ण हरी. तुकोबारायांचं जीवनचरित्र आज सुरुवात करत आहोत. प्रथम दिवस प्रारंभ करत आहोत. तुकोबारायांचं चरित्र गाण्याचा, श्रवणाचा आपणाला त्याची प्राप्ती होण्यासाठी पहिलं तुकोबारायांचं स्तवन करायचं आहे. सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिखरे सागरी तारिली, शिळा शिखरे सागरे तारे, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, रक्षिले निर्जीवा कागदा, जळी रक्षिले निर्वाकागदाशी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे इहलोकी, तुझी उपमा नाढळे इहलोकी, सिंधुसी बांधिला से तुझे, भवसिंधुसी बांधिला से तुझे, अनाथा दिनाकारणे तू कयाने, अनाथा विनाकारणे तू कयाने, तुका भासला मानवी वेशधारी, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, परिहा विग्रही
हरी व्यापकू सर्व जीवा स्वये श्री हरी व्यापको सर्व देवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली त्यागी दिव्य लोकासी कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौनी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेला कापेयम नाम घेला कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ जेणे केला पुरुषार्थ जेणे केला पुरुषार्थ रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया नामदेवराया आदी संतांच्या कृपेने ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची भव्यता, ज्यांची वाणी मित्राची सख्यता, मातृचे सदृढता, अशा प्रकारचं सामर्थ्य ज्यांच्या वाणीमध्ये आहे, असे श्रीमंत श्री तुकोबारायांचं जीवन दर्शनाचा पहिल्या दिवसाची आज पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी तुकोबारायांचं चरित्र आपण या ठिकाणी जीवन दर्शन करीत आहोत. नवकिरण मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय भव्य आणि दिव्य असा नामसप्ताह सोहळा, त्याचबरोबर पहाटपासून काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, त्याच्यानंतर तुकोबारायांची चरित्रकथा
आणि कथेनंतर हरिपाठ आणि संध्याकाळी रात्री हरिकीर्तन अशा प्रकारचा भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी नवकिरण मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं साजरा करीत आहोत. गेल्या वर्षी देखील या ठिकाणी अशाच प्रकारचा भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि याही वर्षी त्याचप्रमाणे हा गणेशोत्सव या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. नवकिरण मित्रमंडळाचे सर्वच पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व जे सभासद असतील, कार्यकर्ते असतील, त्या गेली दोन महिन्यापासून अतिशय अविरत रात्रंदिवस त्यांनी अपार असे कष्ट करून या ठिकाणी हे असं भव्य दिव्य स्वरूप गणेशोत्सवाचं या ठिकाणी तन मन धनाने साजरं करीत आहेत. ती सर्व जी मंडळी आहेत त्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. जे अन्नदान करणारी मंडळी आहेत, गेल्या वर्षी देखील अगदी मोठ्या प्रमाणावर अन्नदान सोहळा या ठिकाणी, त्याप्रमाणे यावर्षीही अन्नदान सोहळा या ठिकाणी करत आहेत. सर्व अन्नदाते जे कोणी असतील या ठिकाणी गुणीजन गायक चांदर महाराज असतील, नागेश महाराज, त्याच्याप्रमाणे आमचे मृदंगवादक आणि ही सर्व तरुण हे जे वारकरी आहेत आमचे, काय तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, अशा प्रकारे ही जी सगळी बालचमू हे आपल्या वारकरी संप्रदायाचं हे मोठं भूषण ही विद्यार्थी आहेत, हे देखील या ठिकाणी भजन कीर्तनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. सगळे जे श्रोतृवृंद या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आपल्या कानापर्यंत जो आवाज पोचतोय ते नेहमीच अतिशय चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम संतोष महाराज भोगसे यांचे देखील मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. सर्व श्रोते मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण तुकोबारायांच्या चरित्रकथेकडे वळूया. कुठलंही कार्य झालं तरी सांसारिक कार्यक्रम असो किंवा परमार्थिक कार्यक्रम असो, त्याच्या आधी ही मंगल केलं जातं. आणि हे मंगल का करायचं? कुठलंही कार्य आपण हाती घेतलं तर ते सुखरूप पार पडावं, निर्विघ्न पार पडावं, यासाठी मंगलाचरण केलं जातं. 3 प्रकार मंगलाचरणाचे आहेत: नमस्कार रूप, वस्तुनिर्देश रूप आणि आशीर्वाद रूप मंगल. अशा 3 प्रकारे मंगल केलं जातं. मग आपल्या घरात लग्नकार्य असो किंवा एखादी सत्यनारायणची पूजा असो किंवा मोठं परमार्थिक कार्य असो, तुकोबार आपण पाहिलं तर व्यासमुनींच्या पासून कुठली एखाद्या गाथेचा ग्रंथ लिहायचा असो तर काय केलेलं आहे? मंगलाचरण सगळ्यांनी व्यासमुनींच्या पासून केलेलं आहे. त्याच्यामुळं हा मंगल करणं हा आपल्या शिष्टांचा संप्रदाय आहे. म्हणजे ही जी मंडळी ऋषीमुनींच्या पासून जो हा आलेला आहे, त्याच्यामुळे हे मंगल करावं लागतं. आणि त्याप्रमाणे हे मंगलाचरणाचे आपण काय केलेत, मंगलाचरण या ठिकाणी आपण सादर केलं आहे. त्याच्यानंतर ही जी चरित्रकथा आहे, मग ती भगवंताचं चरित्र असो, संतांचं चरित्र असो, ते आपण पुन्हा ऐकत असतो. आणि ते काय ऐकायचं तर ही भगवंताची जी चरित्र आहे ही आपण कितीही वेळा ऐकलं, संतांचं चरित्र किती त्यांनी मन भरत नाही. पुन्हा ते आपण काय करत असतो, ते आपण ऐकत असतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुलसीदास महाराज सांगतात की ते जर चरित्र आपण संतांचं पुन्हा जर ऐकलं तर त्या आपली जी तहान आहे ती भागत नाही. आणि ते चरित्र किती गोड असतं तर मंगल भवन मंगल
पुणे पुणे गीताई सुनात सुहाए जिंदगी प्यास बुझत न बुझाए पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाए जिंदगी प्यास बुझत न बुझाए जय सिया राम बोलो जय सिया राम 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 प्रभू रामचंद्र श्रीराम आणि तुकाराम यांच्यात खूप मोठं साम्य आहे. साम्य असं आहे, राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाजी अभंग रक्षिले. अशा प्रकारे या तुकाराम महाराज आणि प्रभू रामचंद्रामध्ये साम्य आहे. अनगडशा फकीर त्यांचं वर्णन करतात. तुका तुका श्रीरामसे, तुका तुका श्रीरामसे, एक नाम दो अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. भवसिंधू पार करण्यासाठी तुकोबारायांनी हा जो अभंग गाथा लिहिला. प्रभू रामचंद्रांचा जो सेतू आहे तो पाण्यामध्ये आता सध्या दिसत नाही, परंतु तुकोबारायांनी जो सेतू भवसिंधू पार करण्यासाठी जो सेतू बांधला आहे तो सेतू मात्र अभंग आहे. त्याच्यामुळं या म्हणून ही चरित्र आहेत ही पुन्हा पुन्हा आपण काय ऐकतो तर त्या चरित्र ऐकण्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. की एकतर ही चरित्र ऐकल्यामुळं काय होतं की पुण्याची प्राप्ती होते आणि पुण्याची नुसती प्राप्ती होत नाही तर पापाची देखील पापाचं क्षालन देखील होतं. तुकोबाराया सांगतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, निघे माझी पापा तुटी महालाभ. अशा प्रकारे तुका म्हणे पापे जाती संतांची आहे. म्हणजे चरित्र ही संतांची असोत किंवा भगवंताची असो, ही चरित्र ऐकल्यामुळं पापाचं क्षालन होतं आणि पुण्याची प्राप्ती देखील होती. त्यांनी केलेलं जे डोंगरा एवढं पुण्य असतं ते आपल्याला काय होतं त्याची प्राप्ती होते. आणि म्हणून भगवंत देखील या जे चरित्र गाणारे असतील ऐकणारे असतील या भगवंताला देखील हे जे भक्त आहेत जे गाणारे आहेत ते प्राणाच्या प्रिय आहेत. प्राणापेक्षाही जास्त ते त्यांची आवड ही भगवंताला असती. आणि म्हणून भगवंताला जर आपण प्रिय व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, ऐसे बोलिले देवे जे जे म्हणले ऐके वाचा ते साधू कथा. ती ही जी साधू कथा आहे भगवंत सांगतात की आपल्या ज्या वाणीला विसावा प्राप्त होण्यासाठी तू काय कर, ही साधूची कथा तुला सांगतो म्हणजे तुझ्या वाणीला काय होईल, विसावा प्राप्त होईल. मग हा विसावा कशामुळं, आपली वाणी कशामुळं थकते का, तर ती वाणी आपली थकत असते. आपण पाहतो नेहमीच्या आपल्याला अनुभव असतो. आपण कुठेही गेलो, सार्वजनिक ठिकाणी गेलो, एखाद्या हॉटेलामध्ये गेलो, एखाद्या चौथऱ्यावर गेलो, पारावर गेलो, ज्याला खेडेगावामध्ये कुचरवाटा म्हणतात, असं आहे की ब्रह्मदेव म्हणजे ह्या भगवंताचा स्वतःचा मुलगा आहे. तुम्हा आम्हाला जशी पुत्राची प्राप्ती होते ती भार्येच्यापासून मुलाची प्राप्ती होते, तसा भगवंताला हा जो ब्रह्मदेव प्राप्त झाला आहे हा नाभीमधून स्वतः भगवंताच्या नाभीतून या ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. त्याच्यामुळं भगवंतावर व आपल्या मुलावर आपलं किती प्रेम असतं. भार्येपासून जो मुलगा होतो त्याच्यावर इतकं प्रेम आपलं असतं की त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्यभर माणूस काय करतो
वडील त्याचे असतील जन्मदाते ते त्याच्यासाठी झिजत असतात, अगदी चंदनाप्रमाणे झिजून त्याचा कसा उत्कर्ष होईल आयुष्यामध्ये, तो कसा उभा राहील चांगल्या प्रकारे, सगळ्या प्रकारे त्याची काळजी घेतात आणि त्याच्यावर एवढं प्रेम असतं. मग एवढं प्रेम आपल्या भार्येपासून झालेल्या मुलावर जर असेल तर भगवंत म्हणजे ब्रह्मदेव तर भगवंताचा स्वतःचा मुलगा आहे, स्वतःपासून उत्पन्न झालेला आहे. पण भगवंत म्हणतात तो मला आवडतो. ब्रह्मदेवाची आवड खूप आहे, परंतु मला त्याच्या एवढा आवडत नाही. पुन्हा एवढा तर भक्त जेवढे मला प्रिय आहेत, म्हणजे मला जरी ब्रह्मदेव आवडत असेल पण त्याहीपेक्षा मला भक्ताची आवड जास्त आहे, भक्त अतिशय प्रिय आहेत. अशा प्रकारे न तथा मे प्रियतमा आत्मयोनिर न शंकराहा. शंकर तर एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. शंकर भगवानना किती प्रिय आहेत. तर ज्या वेळेला पंढरपुराला भगवान शंकर ते पंढरपुराच्या यात्रेला पांडुरंगाला गेले तर त्यांनी काय केला, त्यांनी मस्तकी वन दिला. भगवंताने काय केलं की पांडुरंगाच्या माथ्यावर शंकराची पिंड आहे तिथे. म्हणजे एवढं प्रेम, किती प्रेम असेल, एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. इतकं प्रेम त्या शंकरांच्या विषयी भगवंताला आहे. परंतु भगवंत म्हणतात न शंकर आहा. मग शंकरावर जेवढं प्रेम आहे त्याहीपेक्षा मला माझं प्रेम कुणावर जास्त आहे तर माझ्या भक्तांच्यावर, जे हे चरित्र ऐकतात गातात या भक्तांच्यावर माझं प्रेम आहे. न शंकर आहा नच शंकर्षण आहा. शंकर्षण म्हणजे बळीराम दादा, जे थोरले बंधू आहेत भगवंताचे, ते अगोदर शेष अवतार आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या अवतारात लक्ष्मण होते, ते धाकटे बंधू होते. आणि या श्रीकृष्ण भगवंताच्या अवतारामध्ये थोरले बंधू संकर्षण जे आहेत त्यांनी तर किती प्रेम त्याचं संकर्षणाचं शेष अवताराचं किती आहे की त्यांनी काय केलं, शेष स्तुती प्रवर्तला जिव्हा चिरोनी पलंग झाला. आपल्या शरीराची शय्या भगवंतासाठी या शेष अवताराने केलेली आहे. आणि मग त्याच्यावर किती प्रेम असेल आपल्या बळीराम दादावर, तर त्याहीपेक्षा भगवंत म्हणतात न संकर्षणाहा. म्हणजे संकर्षणावर म्हणजे त्याच्यावर जेवढं प्रेम आहे त्याहीपेक्षा माझं प्रेम जास्त आहे. न श्रीही. श्री म्हणजे भगवंताची जी पत्नी आहे. आपण याच्यात पाहतो की पत्नीवर प्रत्येकाचं प्रेम असतं. पत्नीवर खूप प्रेम करणं हा तर म्हणजे धर्मच आहे, ज्या पती धर्म आहे तो, की पत्नीवर प्रेम करणं. मग त्या भगवंताचं प्रेम किती आहे तर खूप असं प्रेम असून देखील भगवंत सांगतात की जी स्त्री माझी जी पत्नी आहे ती पत्नी माझी अपायिनी आहे. अपायिनी पत्नी आणि अनपायिनी पत्नी. अनपायिनी पत्नी याचा अर्थ असा आहे की अनपायिनी पत्नी ही कधीतरी सोडते, परंतु अपायिनी जी पत्नी आहे स्त्री ही कधीही भगवंताला सोडत नाही. ती आपली म्हणजे आपण पाहतो जी कधीतरी सोडते, म्हणजे याचा अर्थ असा की जर पतीच्या अगोदर पत्नी जरी गेली तर ती त्याला सोडते, किंवा पती जरी गेला तरी मरणाच्या वेळी तरी कधी नाही सोडलं तरी सोडते. परंतु ही जी लक्ष्मी आहे ही भगवंताला कधीही सोडत नाही. ती त्याच्या आश्रयाने राहणारी आहे लक्ष्मी माता, आणि तिच्यावर ती देखील अपायिनी आहे. तर अपायिनी याचा अर्थ असा की भगवंताचे अनेक अवतार झालेले आहेत. काही अवतार ब्रह्मचारी अवतार आहेत. त्या काळी सुद्धा आपण म्हणाल की त्यावेळेला सोडलेलं आहे का नाही लक्ष्मीने, पण त्याही काळी त्या लक्ष्मीने भगवंताला सोडलेलं नाही. त्याच्या आश्रयाने ती राहिलेली आहे. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानोबारायांचं उदाहरण ब्रह्मचारी आहेत आणि ज्ञानोबारायांच्या बरोबर लक्ष्मी मग कधी आहे तर ती समोर सुवर्ण पिंपळाच्या माध्यमातून ही लक्ष्मी ज्ञानोबारायांच्या दारामध्ये उभी आहे. म्हणजे ती कधीही काय कुठल्याही अवतारामध्ये, ब्रह्मचारी जरी अवतार असला, बळीच्या अवतारामध्ये सुद्धा तिने छत्र धरलेलं आहे बळीच्यावर. लक्ष्मी ती छत्र रूपाने त्या ठिकाणी आहे. बद्रीनारायणाच्या वेळी सुद्धा त्या ठिकाणी बर्फ पडायला लागलं. भगवान तपश्चर्याला गेलेले आहेत आणि तिथं बर्फ पडू लागलं म्हणून बद्री जो वृक्ष आहे, बोरीचा वृक्ष, त्या वृक्षाच्या रूपाने लक्ष्मी त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी आहे. मग अशी जी अपायिनी भार्या आहे, ती जी भार्या किती प्रेम भगवंताचं त्या
त्या लक्ष्मीवर असेल तर भगवंत सांगतात त्या लक्ष्मीपेक्षाही माझं जास्त प्रेम हे कुणावर आहे तर भक्तांच्यावर आहे. म्हणून या भगवंतांचे जे लाडके भक्त आहेत जे तुकोबाराया त्यांचं आज आपण या ठिकाणी चरित्र पाहत आहोत आणि त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर आपण यांच्यासारखे भगवंताला देखील आपण त्या प्राणापेक्षाही प्रिय होऊ याकरता हे चरित्र तुकोबारायांचं या ठिकाणी आपण पाहत आहोत. कुठल्याही संतांचं चरित्र पाहायचं झालं तर त्या संतांची अगोदर आधी पाहावी असं शास्त्र सांगतं. आधी याचा अर्थ ते संत कुठल्या ठिकाणी जन्मले, कुठल्या वंशात जन्मले, कोणत्या काळात जन्मले, अशा प्रकारची त्यांचा सर्व पूर्व इतिहास असेल तो पाहणं या ठिकाणी आपण तुकोबारायांची आधी पाहायची आहे. तुकोबाराया त्यांचं जे आत्मचरित्र आहे तुकोबारायांचं आधी पाहूया आपण आणि त्याच्यानंतर तुकोबारायांचं आत्मचरित्र पर एक अभंग आहे. आणि तुकोबारायांची जी चरित्र आहेत अनेकांनी लिहिली, अनेक लोकांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्यांच्या सहवासात जी मंडळी होती त्यांनी देखील चरित्र लिहिली आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेकांनी चरित्र लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे बंधू कान्होबाराय यांचे सुद्धा खूप अभंग आहेत. त्यांनी ते चरित्रपर अभंग आहेत. त्या अभंगामधून आपल्याला पाहायला मिळतं तुकोबारायांचं चरित्र. त्याच्यानंतर त्यांच्या शिष्या बहिणाबाई त्यांनी देखील त्यांचं चरित्र म्हणजे त्यांचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर रामेश्वर भट्ट जे होते त्यांचे सुरुवातीला त्यांचे कट्टर शत्रुवैरी होते, परंतु त्यांचे नंतर शिष्यत्व पत्करलं असे जे रामेश्वर भट्ट होतं त्यांनी सुद्धा तुकोबारायांचं चरित्र चांगल्या प्रकारे लिहिले, चांगल्या प्रकारे अभंग लिहिले. त्याच्यातून सुद्धा आपल्याला तुकोबारायांचं चरित्र सांगता येतं. आणि त्याच्यानंतर महिपती बाबा ताराबादकर यांनी मात्र 17 अध्यायाचं तुकोबारायांचं चरित्र अगदी सविस्तरपणाने ते लिहिलेलं आहे. आणि हे चरित्र लिहित असताना तुकोबारायांनी देखील स्वतःचं चरित्र एका अभंगामध्ये स्वतः लिहिलेलं आहे. त्याच्या आधी तुकोबारायांची आधी जर पाहिजे झाली तर तुकोबाराया हे चंद्रगुप्त मौर्य जे होते त्यांचा तिथून आपल्याला इतिहासात त्याचा दुवा सापडतो. ते चंद्रगुप्त मौर्याचं एक काही वंशज त्यांचे जावळीला आले. जावळीच्या खोऱ्यात सातारा जिल्ह्यामध्ये जावळीमध्ये त्या ठिकाणी ते आले आणि त्यांची एक शाखा ती देहूगावी आली. आणि देहूगावी आल्यानंतर त्या ठिकाणी विश्वंभर बाबा जे आहेत त्या विश्वंभर बाबांचा त्या कुळामध्ये मौर्यचं पुढे ते अपभ्रंश होऊन मोरे झालं मौर्य कुळाचं. आणि त्या मोरे कुळामध्ये विश्वंभर बाबा जे तुकोबारायांच्या 7 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबा होते, म्हणजे त्यांच्यापासून तुकोबाराया 8व्या पिढीचे वंशज विश्वंभर बाबांचे अशी ही त्यांची आदी आहे. त्यांचा वंश विस्तार तिथून सुरू झालेला आहे. आणि त्यानंतर आपण जर त्यांची आधी पाहिली आपण त्या विश्वंभर बाबांच्या पासून तिथं या म्हणजे त्यांच्या अगोदरपासून ह्या भगवंताची पांडुरंगाची जी भक्ती आहे ती विश्वंभर बाबांच्या अगोदरपासून या कुळामध्ये चालत आलेली आहे. आणि या चरित्राचं जर आपण पाहिलं तुकोबारायांच्या शब्दात जर पाहायचं झालं तर यातिशूद्र वैश्य केला व्यवसाव आधी तो हा देव कुळपूज्य नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती संसारे झालो अति दुःखी दुःखी माय बाप सेखी क्रमलिया. अशा प्रकारे तुकोबारायांनी 21 चरणामध्ये संपूर्ण तुकोबारायांचं चरित्र दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न करिता मेली लज्जा वाटे जेव्हा त्रासलो या दुःखे व्यवसाय देखे तुटी येता देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेसे आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी चित्त आधी काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासे आदरे करोनिया गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद भावे चित्त शुद्ध करोनिया
संतांचे सेविले तीर्थ पायवणे, लाज मने नाही येऊ दिली, ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्ट ओनी, वचन मानिले नाही सुहृदांचे, समूळ प्रपंची विटाला, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता, मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी, यावरिया झाली कवित्वाची स्फूर्ती, तेने मध्ये चित्त दुखावले, बुडविल्या वया बैसलो धरणे, केले नारायणे समाधान, विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे, आता आहे तैसा दिसतो विचार, पुढील प्रकार देव जाणे, भक्ता नारायणा नुपेक्षी सर्वता, कृपावंतायसा कळो आले, तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंगे. अशा प्रकारे तुकोबाराय आपलं थोडक्यामध्ये तुकोबाराय आपलं चरित्र सांगत आहेत. तुकोबारायांची भाषा जर पाहिली तर अतिशय अल्प शब्दामध्ये खूप मोठा व्यापक असा विचार तुकोबारायांच्या आपल्याला अभंगामध्ये पाहायला मिळतो. त्याप्रमाणे अल्पाक्षरम असंदिग्धम सार वद्विषुतो मुखम, तर अस्तोवद्यंचम सूत्रम सूत्रविदो विदोहा, याप्रमाणे तुकोबाराया अतिशय कमी शब्दामध्ये अतिशय व्यापक स्वरूपाचं कुठल्याही प्रकारे एखादा विषय जर मांडायचा झाला तर शब्द खूप कमी असतात आणि त्याचं स्वरूप मात्र अतिशय व्यापक असतं. ज्ञानोबाराया एका ओवीमध्ये सांगतायचं वर्णन करतात. बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती पाडे अनुभवावी. अशा प्रकारे हे व्यापक स्वरूपाचे असे शब्द तुकोबारायांचे आहेत आणि त्यांनी जरी अतिशय 21 चरणामध्ये जरी हे त्यांचं चरित्र सांगितलेलं असेल तरी हे चरित्र सांगता सांगता म्हणजे 8 दिवस काय असे किती दिवस आपण चरित्र सांगितलं तरी तो वेळ पुरत नाही, एवढं व्यापक तुकोबारायांचं चरित्र आहे. आणि ते आपण आता हे जे चरित्र पाहणार आहोत ते महिपती बाबांनी जे लिहिलेलं चरित्र आहे आणि तुकोबारायांनी जे स्वतः आत्मकथनपर अभंग लिहिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण चरित्र करणार आहोत. संत महात्मे हे आपण आम्ही जे जन्माला येतो, हा जीव जन्माला येतो, संत महात्म्यांचा जन्म नसतो, ते भगवंत प्रकट होतो आणि संत मात्र अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया उद्धराया जन जीव, जगाचा उद्धार व्हावा यासाठी संत महात्मे अवतार घेत असतात. आणि या अशा प्रकारे तुकोबारायांचं जे प्राकट्य आहे ते या जगजीव उद्धाराकरता तुकोबारायांनी अवतार घेतलेला आहे. त्यांचं आपण चरित्र या ठिकाणी पाहत आहोत. द्वापार युग संपलं, द्वापार श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांचं अवतार कार्य समाप्ती झाली. द्वापार युग संपलेलं आहे आणि त्या द्वापार युग संपल्यानंतर काय झाले की कलियुग सुरू झालेला आहे आणि ह्या कलीचा घोर असं युग सुरू झाल्यावर काय झाले, धर्माचा या ठिकाणी लोप झाला. जे स्वतःला म्हणजे धर्मपरायण म्हणणारी मंडळी आपल्या स्वार्थासाठी त्यांनी जे शास्त्राचा जो मार्ग आहे तो बदलून आपल्याला जे सोयीचे मार्ग आहेत ते त्यांनी काय केले म्हणजे कर्मकांड सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं काय झालं, जो आपला शास्त्राने सांगितलेला जो मार्ग आहे तो काय झाला, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. तुकोबाराय म्हणतात कली न कळे साधन. काय झालं की ह्या कलियुगामध्ये ह्या संत ऋषीमुनींनी संत महात्म्यांनी जे मार्ग सांगितले होते, जे शास्त्र सांगितलं होतं, त्या वाटा क्षीण झाल्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात उजळाया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आणि मग त्याच्याकरता हे संत महात्मे अवतरित होत असतात आणि भगवंत सुद्धा तसा अवतार घेतात. संत महात्मे आणि भगवंत हे अवतार घेतात. मग भगवंतांनी एकदा संत मंडळी वैकुंठामध्ये बसलेले असताना त्यांनी सांगितलं सर्व संत महात्म्यांना की लोकांचा उद्धार करण्यासाठी लोकांना जो मार्ग आहे
भक्ती मार्ग आहे तो दाखवण्यासाठी, त्यांचा उद्धार होण्यासाठी कुणीतरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आणि मग म्हणून कुणीतरी अवतरित झालं पाहिजे संत महात्म्यांनी, आणि हे संत महात्मेच हे कार्य करू शकतात. आणि अशा प्रकारे भगवान विष्णू यांनी नामदेव महाराजांना सांगितलेलं आहे की नामदेव महाराजांनी त्यांच्या अवतारामध्ये, तुकोबाराय हे नामदेवरायाचे अवतार आहेत. नामदेवरायांनी काय केलं की एकदा वाळवंटामध्ये कथा चालू असताना, प्रभू रामचंद्रांची रामायण चालू असतं आणि ती कथा ऐकण्यासाठी नामदेवराय गेले. आणि ती कथा ऐकत असताना विषय ऐत्या वेळी चालू असतो, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम. ते चरित्रकार सांगत असतात, रामायणकार, की हे प्रभू रामचंद्राचं वाल्मिकींनी शतकोटी रामायण लिहिलं अशी कथा चालू असते. आणि नामदेवराय ते ऐकतात. आणि ते ऐकल्याबरोबर नामदेवरायांना मनात असं वाटतं की ज्याप्रमाणे वाल्मिकी हे प्रभू रामचंद्राचे अनन्य भक्त होते, त्याप्रमाणे मी देखील पांडुरंगाचा अनन्य भक्त आहे. आणि त्यांनी जर शतकोटी रामायण लिहिलं तर मी देखील काय करेल की भगवंताचे शतकोटी अभंग रचील. आणि त्या ठिकाणून ते उठले, चंद्रभागेच्या पात्रामध्ये गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी नामदेवरायांनी संकल्प सोडलेला आहे की मी देखील पांडुरंगाचे वर्णन करणारे शतकोटी अभंग रचील. आणि त्याप्रमाणे नामदेवरायांनी भगवंताला जाऊन सांगितलेलं आहे की अशा प्रकारे मी ही शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केलेली आहे. भगवंतांनी सांगितलं, अरे नामदेवा तू काय केलं आहे. त्या काळी ही जे माणसाचं आयुष्य खूप मोठं होतं. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी. आताची अवधी थोडी असे, थोडी असे, आताची अवधी थोडी असे, थोडी असे, आताची अवधी थोडी असे, थोडी असे. पूर्वी आयुष्य खूप मोठं होतं आणि आता 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे शतकोटी अभंगाची जी प्रतिज्ञा आहे नामदेवा ही कशी पूर्ण होईल. पण नामदेव हट्टी आहे. आणि मग नामदेवरायांनी काय केलं, त्यांच्या घरामध्ये 15 जण होते, ते अभंग लिहायला बसले. 15 जणांनी ते अभंग लिहिले. शेवटी भगवंतांनी देखील ते अभंग लिहिले. तर ते तरीसुद्धा भगवंतांनी काय केलं की लीला केली. आणि हे जर अभंग जर आत्ता जर शतकोटी पूर्ण प्रतिज्ञा झाली तर हे पुढं सुद्धा तुकोबारायांच्या रूपानं नामदेवरायांना जन्म घ्यायला लावायचा होता भगवंताला. म्हणून ते 4 कोटी अभंग शिल्लक ठेवले. आणि मग भगवंत त्यावेळी नामदेवरायांना आठवण करतात की तुझी जी शतकोटी अभंगाची जी प्रतिज्ञा अपूर्ण राहिलेली आहे, तू आता काय कर की मी विश्वंभर बाबांच्या कुळामध्ये तुला जन्म घ्यायचा आहे. अशा प्रकारे मग नामदेवराया विचारतात की मग कुळ मला हे पवित्र पाहिजे, पावन कुळामध्ये मला जन्म घ्यायचा आहे. मग अशा पवित्र आणि पावन कुळ कुठं आहे. तर त्यांनी सांगितलं, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, येथे नांदे देव पांडुरंग. अशा पवित्र कुळामध्ये तू जन्म घे. अशा प्रकारचं ते झाल्यानंतर विश्वंभर बाबांचं हे कुळ आहे ते पवित्र आहे. तर हे जे विश्वंभर बाबा तुकोबारायांचे 7वे पूर्वज 7 पिढ्या अगोदर देहूमध्ये हे वास्तव्याला होते. आणि यांच्या अगोदरपासून पांडुरंगाच्या पंढरीची वारी, पांडुरंगाचं जे
भक्ती आहे या परंपरेने चालू आली होती. आणि एक दिवस विश्वंभर बाबांची आई त्यांना सांगती की हे विश्वंभरा, तू काय कर की आपल्या कुळामध्ये ही जी पंढरीची वारी आहे ही पूर्व परंपरेने चालवली आली आहे. तर तू ही जी वारी आहे ती वारी काय कर, तू ही पुढे ही वारी चालव आणि मग त्याप्रमाणे तुझे वडिलोवडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी, त्याची सर्वथा अंतर न करी तरीच संसारी सुफलपणा. तर तू ही जी पंढरीची वारी आहे ही वारी तू कर, कारण आपल्या कुळ परंपरेनुसार आपल्या कुळीचं दैवत हे काय आहे, पंढरीचा पांडुरंग आहे. आणि हा विठ्ठलच आपलं सगळं गण गोत जे आहे ते पांडुरंगच आपला आहे. विठ्ठल बाप माय तुलता, विठ्ठल बाप माय तुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन ताड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल पोळीचे दैवत, विठ्ठल पोळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोदाचित, विठ्ठल वित्ता गोताचित, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विश्वंभरांची आई सांगते, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. अशा प्रकारे विश्वंभर बाबांची आई कुळीची जी परंपरा आहे ती समजावून सांगते आणि त्याप्रमाणे विश्वंभर बाबांनी आईची आज्ञा शिरसावंद मानलेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक आईनी जर आपल्या लहान मुलावर जर संस्कार केले तर मुलांची ही जी संस्कृती आहे आपली, ही संस्कृती काय होईल की लहानपणी काय असतं की कुठल्याही मुलावर आपलं जर हे संस्कार जर घडवले तर चांगली पिढी पुढं आपली ही निर्माण होते आणि त्याचं आपल्या राष्ट्रकार्याला देखील याची मदत होते. अशा प्रकारे असे संस्कार आपली विश्वंभरांची आई आहे ती चांगले संस्कार या विश्वंभरांच्यावर केलेले आहेत. आपल्या कुळीची मर्यादा, या सगळ्या प्रकार, कुळीचं जे आपलं दैवत आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती सांगते. तुझ्या वाडवडिलांनी ही जी परंपरा आहे ती कशी निभावली ती सगळ्या प्रकारे
आईने समजून सांगितल्यानंतर विश्वंभर बाबांनी पंढरपूरला जायचं ठरवलेलं आहे. पंढरीची वारी आहे माझी घरी, अनेक न करी तीर्थव्रत. अशा प्रकारे तुकोबाराय ह्या विश्वंभर बाबांनी काय केलंय की पंढरीला जाण्याची, वारीला जाण्यासाठी आषाढी वारी आलेली आहे आणि वारीला निघण्यासाठी त्यांनी सगळी तयारी केलेली आहे. पूर्वी आता जो पालखी सोहळा अतिशय वैभवशाली पालखी सोहळा आपण पाहतो, त्याप्रमाणे पूर्वीचा जो पालखी सोहळा जो होता, पालखी त्या काळी नव्हती, फक्त वारी असायची. पालखी सोहळा हा नंतर तुकोबारायांच्या नंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरू केला. परंतु पूर्वी जी पंढरीची वारी असायची, ती वारी दिंड्या जायच्या आणि गावोगावी मुक्काम करीत जायचा. परंतु अतिशय म्हणजे कष्टदायक अशा होत्या. त्या काळी रस्ते नव्हते, पूल नव्हते आणि पाऊस पाणी खूप त्या काळी असायचं. आणि अशा प्रकारे मग त्या विश्वंभर बाबांनी काय केले की खांद्यावर पताका घेतलेली आहे आणि पडशी घेतलेली आहे खांद्यावर. पडशी याचा अर्थ असा आहे की ती पडशी दोन्ही बाजूला त्याला खांद्यावर घेतात आणि त्या पडशीमध्ये आपल्याला लागणारं जे कपडे असतील, ग्रंथ असतील, अशा सगळं जे साहित्य असतं त्या पडशीमध्ये असतात. पुढच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला अशी साहित्य ठेवण्याची ती व्यवस्था असते. खांद्यावर पताका, टाळ आणि अशा प्रकारे विश्वंभर बाबा यात्रेला निघालेले आहेत, वारीला निघून चालले. आणि त्यानंतर विश्वंभर बाबांनी आईने सांगितलेलं आहे की रस्त्याने जायचंय, परंतु आपले वाडवडिलांची जी रीत कशी आहे की वारीला जात असताना कसं जायचं, तर असं गप्पा मारीत नाही जायचं. आई सांगते की अभंग गात 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 काय प्रेम, देवाकडं प्रेम मागत 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 अभंग गात या वारी विश्वंभर बाबा
पंढरपूरला निघालेले आहेत अभंग म्हणत गात जागा प्रेम मागा विठ्ठला. भगवंताकडे काय मागायचंय? गाऊन भगवंताकडे वारकरी काय मागतात तर प्रेम मागतात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायाचं. अशा प्रकारे सगळे वारकरी भगवंताकडे जाऊन पंढरपूरला काय मागतात? फक्त प्रेमाची मागणी करतात. आणि अशा प्रकारे विश्वंभर बाबा गात जागा प्रेम मागा विठ्ठला अभंग गात वारकऱ्यांच्या बरोबर ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण चालत गात चाललेले आहेत. देवभान विसरलेले आहेत. आणि कधी पंढरपूर आलं, पूर्वीच्या काळी पंढरपूरला जाताना खूप अडीअडचणी, पाऊस आणि आत्तासारख्या पंक्ती वगैरे नसायच्या. जे काही असेल शिदोरी घेऊन जायचे आणि जे काय असेल अन्न त्याच्यावर अतिशय कमी म्हणजे आहार घेऊन ही वारी खूप त्रासदायक वारी असायची. आणि तो त्रास सहन करून त्या भगवंताच्या प्रेमापायी हे सगळे वारकरी नाचत गात भगवंताकडे पंढरपूर जात असत. पंढरपूरचा हा प्रवास इतका सुखकर वाटायचा त्यांना की कधी एकदा पंढरपूर आलं ते समजत देखील नसायचं. देवभान विसरून भजन करत ही दिंडी विश्वंभर बाबांची पंढरपूरला पोचलेली आहे. आणि मग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळे वैष्णव जे आहेत, वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी पाहिला त्यांनी. लाखो वारकरी वैष्णव मंडळी भजन करतात. खेळ मांडियला वळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. अशा प्रकारे हे जे तिथं पाहून विश्वंभर बाबांचं देहभान हरपलेलं आहे की सगळे जे वारकरी आहेत तिथं स्नान करून भगवंताचं गुणगान गात आहेत. ते विस्तीर्ण चंद्रभागेचं वाळवंट ते पाहून विश्वंभर बाबांचा देहभान हरपून गेलं. लाखो वैष्णव भजनामध्ये तल्लीन झालेलं पाहिलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुंडलिकरायाचं भक्तराज पुंडलिकाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. आणि नगर प्रदक्षिणा वल्लभरायांनी पूर्ण करून महाद्वारात आलेले आहेत. महाद्वारामध्ये घालीन लोटांगण महाद्वारामध्ये भगवंतासमोर विश्वंभर बाबांनी लोटांगण घातलं. आणि त्यानंतर भगवंताच्या गरुड पारावर गेले. कान धरून नाचलेले आहेत त्या ठिकाणी गरुड पारावर. आणि मग आतमध्ये भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. ते भगवंताचं सुंदर असं रूप निहाळलंय. आणि ते डोळ्यामध्ये साठवून आपल्या हृदयात साठवण्यासाठी डोळे भरून ते सुंदर भगवंताचं रूप हे विश्वंभर बाबा पाहत आहेत. अतिशय सुंदर देखना. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न किळपाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न किळपाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न किळपाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले शोभा
लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे ते तिची शोभा. काय ती शोभा? एकदा ज्ञानोबाराया पंढरपुरामध्ये गेले आणि त्यांना असं वाटलं की आपण त्या भगवंताचं जे रूप आहे, हे जे सौंदर्य आहे, ते कुठंतरी एखाद्या अभंगात उतरून ठेवावं. म्हणून ज्ञानोबाराया समोर बसलेले आहेत, हातामध्ये लेखणी घेतलेली आहे आणि ते सुंदर रूप भगवंताचं त्या ठिकाणी पाहतात. आणि ते पाहत असताना त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि लिहिता लिहिता न वर्णवे ते तिची शोभा. त्यांना ते इतकं सौंदर्य भुलून गेले, ते सौंदर्य भगवंताचं पाहून, की त्यांच्या हातातली लेखणी गळून पडली. न वर्णवे ते तिची शोभा. ज्ञानोबाराय म्हणतात की तिथली शोभा आहे, तिथलं जे सौंदर्य आहे भगवंताचं, ते वर्णन करण्यासारखं नाही. इतकं ते अनुपम लावण्य त्या भगवंताचं आहे. आणि अशा प्रकारचं ते तेज भगवंताचं विश्वंभर बाबांनी पाहिलंय आणि ते भगवंताचं ते रूप पाहून ते असं साठवून ते हृदयामध्ये उतरवलेलं आहे आणि भगवंतावर मोहित झालेले आहेत. ते हलू वाटेना. आणि त्या ठिकाणीच मग त्यांनी दशमीच्या दिवशी राहिले. दशमीच्या दिवशी प्रत्यक्ष नामदेवरायांचं कीर्तन त्या दिवशी महाद्वारामध्ये त्यांनी ऐकलेलं आहे. एकादशीच्या दिवशी पुन्हा चोखोबा महाराजांचं कीर्तन. अशा मोठमोठ्या संतांचं, जे भगवंताचे भक्त आहेत, त्यांची कीर्तनं या विश्वंभर बाबांनी ऐकली आणि ते गुणवर्णन ऐकून मात्र अजून तो त्यांच्या हृदय मंदिरी हा ठसावलेला आहे भगवंत पांडुरंग पंढरीनाथ. आणि तिथून त्यांना हलूशी वाटना. 2-3 दिवस राहिले, द्वादशी झाली आणि पुन्हा मग तिथून निघालेले आहेत. तिथून निघून देहूत आले. ते देहूत आल्यानंतर मात्र त्यांना दुसरं त्या भगवंताशिवाय काहीही सुचना, काही दिसेना. अगदी तो त्यांना रात्री दिवस काही पांडुरंगाशिवाय काहीही दिसेना. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्याने पांडुरंग मने, जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने, जागृती स्वप्ने पांडुरंग. जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंग ध्याने पांडुरंग मने, जागृती स्वप्ने पांडुरंग. जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंगाच्या पहिल्या भेटीमध्येच इतके तन्मय झाले की पांडुरंगाशिवाय त्यांना काहीही दिसेना. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. रात्रंदिवस पांडुरंगाशिवाय विश्वंभर बाबांना काहीही दिसेना. आणि मग कसे म्हणजे तिथं आल्यानंतर 4-2 दिवस जातात कुठं नाही, त्यांना करमेना. आणि पुन्हा ते 15 दिवसाच्या दुसरी एकादशी 15 दिवसांनी आले आणि त्याच्या अगोदरच पुन्हा विश्वंभर बाबा पंढरपूरला निघालेले आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी 15 दिवसाची वारी सुरू केलेली आहे. आता सध्या जर तुम्ही कुणालाही शंका येते की 15 दिवसाची वारी ही पंढरपूरची, आता जर आपण आषाढी वारी जर पाहिली तर साधारणपणे 17 दिवस लागतात, 18 दिवस कधी कधी लागतात. आणि 18 दिवसाचा 17 दिवसाचा तो प्रवास असतो. मग हे 15 दिवसाची वारी जाऊन येऊन कसे करत होते विश्वंभर बाबा? तर ते अगदी सहज शक्य आहे. त्याचं कारण असं आहे की आज देखील कार्तिकी वारी तुकोबारायांचे जे वंशज आहेत ते नारायण महाराजांच्या नावाने जी दिंडी चालते, ती कार्तिकी वारी भाऊबीजेनंतर 3ऱ्या दिवशी देहूतून प्रस्थान करते
आणि कार्तिकी वारीसाठी निघते. अवघ्या 6 दिवसामध्ये ही पंढरीची वारी कार्तिकीची त्या ठिकाणी पोहोचते. त्याच्यामुळे विश्वंभर बाबांना ते काय आधी अशक्य नव्हतं आणि ते अशा प्रकारे ही पंढरीची जी वारी आहे ती 15 दिवसाची वारी करू लागलेली आहेत. जायचे यायचे लोक आश्चर्यचकित व्हायचे की 15 दिवसाची वारी हे कशी करतात. आणि मग कार्तिकीपासून ती जी वारी त्यांनी ज्येष्ठ महिन्यापर्यंत विश्वंभर बाबांनी अशा लागोपाठ 16 वाऱ्या केलेल्या आहेत. एका महिन्यामध्ये 2 वाऱ्या 16 वाऱ्या विश्वंभर बाबा करतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा विश्वंभर बाबांची पंढरपूरला जाण्याची तयारी झालेली आहे. आणि त्याच दिवशी मग विश्वंभर बाबांच्या स्वप्नामध्ये पांडुरंगाने दृष्टांत दिलेला आहे की म्हटले, विश्वंभरा, तुझ्या भक्तीचं एवढं ऋण झालेलं आहे माझ्यावर की तू आता इकडं येण्याची गरज नाही. तू आता तिथेच थांब आणि तू 16 वाऱ्या केल्या. मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालेलो आहे. म्हणे रे विश्वंभर सकाया मजत्वा केले सेवारुनिया, मी आता आलो तुझ्या गावा पंढरीसी यावया आज्ञा नाही. अशा प्रकारे विश्वंभर बाबांना पांडुरंगाने दृष्टांत दिलेला आहे आणि त्यांना सांगितले, तुझ्या आंब्याच्या वनात मी रखुमाई सहित आलेलो आहे. तर असा दृष्टांत त्यांनी पाहिला. विश्वंभर बाबा जागे झालेले आहेत आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. इंद्रायणीचं स्नान केलं त्यांनी पहाटे आणि सगळ्या आपल्या वारकऱ्यांना सांगितलेलं आहे की मला अशा प्रकारचा दृष्टांत झाला आणि भगवंत आंब्याच्या वनात आलेले आहेत. काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु असे काही लोक होते की त्यांचा विश्वास नव्हता. पण म्हटले चला काय खरं खोटं काय आहे ते आपण पाहू तरी. आणि म्हणून त्यांच्याबरोबर टाळ मृदंगासहित ही सगळी मंडळी आंब्याच्या वनामध्ये गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुळशी आणि बुक्याचा असा सुवास सुटला होता. त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी तुळशी बुक्याचा सुवास, ज्या ठिकाणी तुळशी बुक्का होता पडलेला, त्या ठिकाणी हाताने उकरून पाहिलं ते स्वयंभू मूर्ती विठ्ठल रुक्माईच्या त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. आणि ह्या ज्या मूर्ती होत्या त्या मूर्ती मग पाहून खूप आनंद वाटलेला आहे विश्वंभर बाबांना. त्यांनी त्या मूर्ती घेतल्या आणि वाजत गाजत त्या मूर्ती गावामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये गावामध्ये आणलेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या घरासमोरच इंद्रायणीच्या तीरावर विश्वंभर बाबांनी एक मंदिर बांधलं त्या मूर्तींच्यासाठी आणि सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पांडुरंगाची विठ्ठल आणि रुक्मिणीची जी मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. आज ज्या मूर्ती आपण देहूगावामध्ये पाहतो त्याच स्वयंभू मूर्ती विश्वंभर बाबांनी बसवलेल्या त्या मूर्ती आहेत. आज सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच मूर्ती आहेत. दर्शनाला गेलो देहूगावामध्ये तर ज्या मूर्ती आपण दर्शन घेतो त्या विश्वंभर बाबांनी त्या ठिकाणी ते मंदिर बांधून त्या मूर्ती बसवलेल्या आहेत. आणि मग हे मंदिराचं बांधकाम केलं आणि त्या विठ्ठल रुक्मिणीच्या त्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केलेली आहे. मोठा उत्सव त्या देहू गावामध्ये केलेला आहे आणि देव घरी आलेले आहेत. देव घरी आल्याचा आनंद विश्वंभर बाबांना खूप मोठा पंचक्रोशीतील लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. आणि असा मोठा उत्सव त्या ठिकाणी आपल्या विश्वंभर बाबा म्हणतात की माझ्या घरी देव आलेले आहेत. देवघरा आला आला देवघरा आला आला देवघरा आला देवघरा आला
पूजेला पंगती उठली पंगती उठली भक्ति समाने पूजेला भक्ति समाने पूजेला पंगती उठली पंगती उठली देवघराला देवघराला भक्ती सन्माने पूजिला भक्ती सन्माने पूजिला पाहुणे पंगती उठली मोठा देहू गावामध्ये उत्सव झालेला आहे. मोठ्या म्हणजे मोठं पंक्ती उठलेल्या आहेत, जेवणावळी घातलेल्या आहेत. असा भगवंत, ज्या भगवंतासाठी ऋषीमुनी तपश्चर्या करतात, डोंगर दऱ्यात जातात, तो भगवंत या विश्वंभर बाबांच्या भक्तीने त्याला काय केलंय, त्यांच्या घरी आलेला आहे. देव घराला भक्ती सन्माने, मग त्या भक्ती सन्मानानं त्याची पूजा अर्चा चालू केलेली आहे पुन्हा. आणि पहाटेपासून काकड आरतीपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर आपली काय असतील ती कामं प्रपंचातली करायची. पहाटे उठून भगवंताचे काकड आरती करायची, पूजा करायची, दिवसभर आपलं असणारं काम करायचं आणि संध्याकाळी पुन्हा भगवंताच्या ठिकाणी भजन कीर्तन अशा प्रकारे ही जी सेवा आहे विश्वंभर बाबांनी अतिशय निष्ठेने ती सेवा केलेली आहे. आणि त्या भक्तीवर प्रसन्न होऊन पुन्हा मग भगवंतांनी विचारलेलं आहे की हे विश्वंभरा, खूप माझी तू भक्ती केलेली आहे, तुझी काय इच्छा आहे तू मला मागून घे. संत महात्मे स्वतःसाठी कधी काही मागत नाही काय, तर मग विश्वंभर बाबा त्यांच्याकडे मागतात, पुढे वंश परंपरा होती तयासी असावी तुझी प्रीती. यापुढं माझ्या वंशामध्ये जी मंडळी होतील त्यांची तुझ्याविषयी त्यांचं प्रेम असू द्यावं आणि ह्याची मागणे रुक्मिणीपती मनोरथ ते पूर्ण करी, की माझं अशा प्रकारचं मनोरथ तू पूर्ण कर. आणि येथे राहुनी कल्पवर, तू इथं एक कल्पवर कल्पच्या कल्प इथं या ठिकाणी राहावं आणि जी जडजीव तारावे समग्र, सगळे हे जडजीव आहेत त्यांना तू काय कर, तारण कर. त्यांना जे जे दर्शनाला येतील त्यांना तू काय कर, यांना समग्र तारावे समग्र, यांना तू या भवसिंधू सागरामधून तारून ने. देहूगाम पुण्यक्षेत्र राजीव नेत्र वसवावे. तर हे जे पुण्यक्षेत्र जे देहूग्राम हे राजीव नेत्र वसवावे म्हणजे या ठिकाणी जे जे येतील तुझ्या दर्शनाला येतील त्यांना हा भवसागर तू पार करून दे. अशा प्रकारची मागणी विश्वंभर बाबा मागतात. आणि विश्वंभर बाबांचं काय झालेलं आहे की वय आता वाढलेलं आहे, वयस्कर झालेले आहेत. विश्वंभर बाबांचं शक्ती झाल्या हीन शक्ती, नाक डोळे गळती. अशा प्रकारे विश्वंभर बाबांना आता काय झाले की आपल्या समोर कळलेलं आहे की आपलं आयुष्य आता थोडंच उरलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी अशी भगवंताच्या चरणी भक्ती करत 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 एक दिवस विश्वंभर बाबांनी आपला देह ठेवलेला आहे. या भगवंतांनी त्यांना सायुज्यता मुक्ती प्रदान केलेली आहे. अशा प्रकारे तुकोबारायांचं जे 7वे
पूर्वज विश्वंभर बाबा, भक्तराज विश्वंभर बाबा त्यांना म्हणतात. भक्तराज कुणाला म्हणावं तर भक्तराज कोण आहेत तर भक्तराज अर्जुन आहेत. अर्जुनाला भक्तराज म्हटलं जातं. त्याच्यानंतर भक्त पुंडलिकाला भक्तराज म्हटलं जातं. आणि त्यानंतर भक्तराज जे आहेत हे विश्वंभर बाबा तुकोबारायांचे 7वे पूर्वज भगवान पंढरीराजाचे अतिशय आवडते भक्त हे विश्वंभर बाबा जे होते नामदेवरायांच्या ज्ञानोबारायांच्या समकालीन होते. त्यांच्याबरोबर त्यांनी तीर्थयात्रा देखील केलेल्या आहेत. या संत मांदिरांचा सहवास विश्वंभर बाबांना लाभलेला आहे. अशा या विश्वंभर बाबांचं आपण आज या ठिकाणी पहिल्या दिवशी चरित्र पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपण या कथेला विराम देण्याच्या पूर्वी नामावली तुकोबारायांची सगळ्यांनी म्हणायचं आहे. माझ्या पाठीमागं सगळ्यांनी तुकाराम तुकाराम हा नामदेव सगळ्यांनी सरळ बसा आणि टाळ्या वाजायच्या तात्याने. श्री तुकाराम प्रिय श्री राम चैतन्य भूषणा अमृत अशना मोह शत्रु शासना बाजू शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी ज्ञानी अमरेंद्रा ऐश्वर्य समुद्रा अमृत चंद्रा तू परम सुभद्रा प्राणेंद्रिय दमना तनु सहित स्वगमना हरिशिरीचा सुमना जिजाई रमना तारक लोका महानाम धारका नारायण जनका त्रिभुवन व्यापका जय मुक्तिवर्या चित्त प्रकाश सूर्या परमात्मुत ध्येया विठ्ठल हृदया जगद्गुरु भूपा वेष्टित अमोपा माया सिद्ध स्वरूपा मायातमदीपा गोचर लक्ष्मी जगतवकुक्षी सत्वांतर साक्षी दैवगुण पक्षी कुमति नरगंजन प्रेमळ मनरंजन भवभयरंजन वासी निरंजन तन ब्रह्मचि सत्या अगभूत प्राज्ञा सर्वकला सुज्ञा जगीवंद्यतवाद्या द्रष्टातत्त्वज्ञा भुवन त्रैराज्ञा त्रैलोक्यकृतज्ञा उत्तरत्या आज्ञा जगन्मृतहैर्या माया नदी